नमस्कार, मी गौरी. आज मी आले आहे यूके मधील एका प्रदर्शनात. बरं, नेहमीच्या प्रदर्शनापेक्षा हे प्रदर्शन माझ्यासाठी थोडं वेगळं होतं, कारण हे होतं गाड्यांचं प्रदर्शन. तसं तर हा एक मोटर शो आहे, पण मी याला प्रदर्शनच म्हणेन. जसं चित्रकलेच्या प्रदर्शनात, रांगोळीच्या प्रदर्शनात लोक आपापली कलाकृती मांडतात, तसंच इथे वेगवेगळे लोक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन आले आहेत आणि इथे प्रत्येकाने आपापली गाडी लोकांना पाहण्यासाठी आणली आहे. अशा प्रकारच्या गाड्यांच्या प्रदर्शनात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. इथे ना आम्हाला एकापेक्षा एक वेगवेगळ्या गाड्या पाहायला मिळत होत्या. काही गाड्या त्यांच्या जुन्या आणि क्लासिक लुकसाठी लक्ष वेधून घेत होत्या, तर काही अगदी मॉडर्न आणि स्पोर्टी दिसत होत्या. प्रत्येक गाडीचा लुक हा वेगळा असल्यामुळे मला प्रत्येक गाडीला स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व असल्यासारखं वाटत होतं. दिसायला तर इथली प्रत्येक गाडी खूपच आकर्षक होती. ज्यांना गाड्यांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हा मोटर शो म्हणजे पर्वणीच. मोठ्यांसोबत लहान मुलं सुद्धा या शोचा भरपूर आनंद घेत होती. त्यांच्यासाठी हा शो म्हणजे अगदी गंमत आणि कुतूहलाने भरलेला अनुभव होता. त्यांना कितीतरी प्रश्न होते आणि प्रत्येक गोष्ट पाहून त्यांना आश्चर्य वाटत होतं. प्रत्येक गाडी आधी बाहेरून निरखून पाहायची, मग गाडीच्या आत डोकावून पाहायचं आणि आत्ताच्या गाड्यांपेक्षा यात काय वेगळं आहे हे सांगण्याची आणि जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता होती. गाडीचा बाहेरचा लुक तर सुंदर होताच, पण तिचं इंटिरियर आणि डिटेलिंग सुद्धा पाहण्यासारखं होतं. आजकालच्या गाड्यांमध्ये बहुतेक ठिकाणी स्क्रीन्स आणि आधुनिक मीटर्स पाहायला मिळतात, पण या काही जुन्या गाड्यांमध्ये ते पारंपरिक मीटर्स आणि बटन्स पाहून खूपच गंमत वाटली. काही लोकांना गाडीच्या आतलं इंजिन कसं असतं, त्याची रचना कशी असते हे पाहण्यातही खूप रस असतो. म्हणून काही गाडी मालकांनी गाडीचं बॉनेट म्हणजेच गाडीचं पुढचं कव्हर हे उघडं ठेवलं होतं. त्यामुळे गाडीचं इंजिन सुद्धा अगदी जवळून पाहता येत होतं. बाहेरून तर या गाड्या इंटरेस्टिंग होत्याच, पण आतून सुद्धा त्या कमाल होत्या. त्यात काही लोकांनी आपल्या आवडीनुसार किंवा एखाद्या थीम प्रमाणे गाड्या सजवल्या होत्या. काहींच्या थीम्स ह्या खूप सिंपल आणि साध्या होत्या, तर काहींच्या अगदी उठून दिसणाऱ्या आणि लांबूनही लगेच लक्षात येतील अशा होत्या. जसं की ही बार्बी थीमची गाडी. अगदी सगळी गाडी गुलाबी रंगाची होती. पुढून बबल्स म्हणजेच अगदी बुडबुडे सोडण्याची एक छोटीशी मशीन लावलेली होती. तिचे हेडलाइट सुद्धा खूप वेगळे होते. ते डिजिटल होते आणि त्यावर डोळे दिसत होते आणि ते डोळे इकडे तिकडे बघत होते. गाडीच्या आत सुद्धा सगळं गुलाबी होतं. गाडीच्या वर तिने स्वतः क्रॉशे करून बनवलेली एक छोटीशी बार्बीची गाडी सुद्धा ठेवली होती. खरंच कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल. ही दुसरी गाडी ट्रान्सफॉर्मर्स या चित्रपटातील बंबलबी या कॅरेक्टरच्या थीमवर बनवली होती. खरं मराठीत बंबलबी म्हणजे भुंगा किंवा मोठी मधमाशीचा प्रकार असा होतो, पण ट्रान्सफॉर्मर्स या चित्रपटात बंबलबी हे एका पिवळ्या रंगाचं रोबोट कॅरेक्टर आहे. हे जे पात्र आहे ते गरजेनुसार गाडीमध्ये रूपांतरित होतं. या गाडीला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले होते, जे त्यांनी असे डिस्प्लेला ठेवले होते. इथे काही आधुनिक गाड्याही विक्रीसाठी होत्या आणि मुलांना गंमत म्हणून त्या गाड्यांमध्ये बसून पाहू देत होते. गाड्यांबद्दल तसं मला विशेष ज्ञान नाही, पण या प्रदर्शनात अनेक ओळखीच्या आणि खास गाड्या पाहायला मिळाल्या. जसं की चॅलेंजर, फॉर्ड, शेव्हरोले, फरारी, पॉर्शा, ॲस्टन मार्टिन, मिनी कूपर, पॉन्टियाक, रोल्स रॉयस अशा अनेक गाड्या इथे होत्या. त्यासोबतच न्यूयॉर्कची प्रसिद्ध टॅक्सी आणि अमेरिकेतील पोलिसांची गाडी आणि अशा काही वेगवेगळ्या गाड्याही पाहायला मिळाल्या. काही गाडी मालक गाड्यांबद्दलचे काही इंटरेस्टिंग किस्सेही सांगत होते. जसं की ही गाडी अमेरिकेतून खास इम्पोर्ट केली होती. तसंच ही गाडी हे इंजिनियर स्वतः कस्टम बनवत होते. म्हणजे गाड्या पाहण्यासोबतच त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टीही ऐकायला मिळत होत्या. ही रोल्स रॉयस पाहताना एक इंटरेस्टिंग कनेक्शन आठवलं, म्हणजे रोल्स रॉयस गाड्या आजही यूके मधील राजघराण्याच्या अधिकृत कार्यक्रमांसाठी वापरल्या जातात. तसंच हा गाडीच्या मागे दिसणारा हा मोठा बॉक्स सारखा भाग म्हणजे त्या काळात सामान ठेवण्यासाठी वापरला जाणारा लगेज ट्रंक. आज आपण गाडीच्या मागे डिक्की किंवा बूथ मध्ये सामान ठेवतो,
पण त्या काळात सामानासाठी असा वेगळा ट्रंक गाडीच्या मागे लावला जायचा. इथली प्रत्येक गाडी ना मला काही ना काही कारणाने आवडलीच, पण मला विशेष आवडली ती ही गाडी. कदाचित हिचं बॉडी वर्क सुद्धा लाकडापासूनच बनवलेलं असावं. अशा विंटेज गाड्या पाहताना आपल्याला गाड्यांमध्ये गेल्या कित्येक वर्षात किती बदल झाला आहे हे अगदी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. या गाड्या फक्त प्रदर्शनातच पाहायला मिळत नाहीत, तर उन्हाळ्यात युके मधील काही रस्त्यांवर अशा काही जुन्या गाड्या फिरताना सुद्धा दिसतात. एवढ्या जुन्या गाड्या आजही इतक्या छान अवस्थेत ठेवण्यासाठी त्यांच्या मालकांनी किती मेहनत घेतली असेल याची कल्पना येते. इथे फक्त गाड्यांचं प्रदर्शनच नव्हतं, तर लहान मुलांसाठी गाड्यांशी संबंधित मनोरंजनाचे काही खेळही होते. छोट्या गाड्यांमधून फिरणं आणि रेसिंग सारख्या खेळांमध्ये सहभागी होऊन मुलांनाही भरपूर मजा करता येत होती. या प्रदर्शनातून एक गोष्ट मी नक्कीच अनुभवली की काही लोकांसाठी गाडी म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन नाही, तर ती त्यांची आवड आहे, त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी ती एक वेगळीच दुनिया आहे. आज या मोटर शोच्या माध्यमातून त्या दुनियेची एक छोटीशी झलक आपल्यालाही पाहायला मिळाली. या सुंदर अनुभवासोबत आजचा हा माझा फेरफटका मी इथेच थांबवते. तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.